द कन्सेप्ट ऑफ डायरेक्शन अँगल्स अँड डायरेक्शन कोसाइन्स. डायरेक्शन अँगल्स काय असतात? समजा तुमच्याकडे 3 डायमेन्शनल कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. इफ यू हॅव 3 डायमेन्शनल कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम, तसे हे आपण कन्सिडर करू वाटलंस ना. इफ यू हॅव 3 डायमेन्शनल कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आणि 3 डायमेन्शनल कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये तुमचा एखादा वेक्टर आहे. इफ यू हॅव वेक्टर इन 3 डायमेन्शनल कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम, you know, in 3 dimensional Cartesian coordinate system there are 3 axes. किती axes असतात? 3 axes. This is, let us say, this is x axis, this is y axis and this is z axis. मग एनी वेक्टर r bar, समजा तुमच्याकडे कुठलाही वेक्टर r bar आहे आणि त्या वेक्टर r bar ने पॉझिटिव्ह x ऍक्सिस, पॉझिटिव्ह y ऍक्सिस, पॉझिटिव्ह z ऍक्सिस सोबत केलेले जे काही अँगल आहेत, बनवलेले जे काही अँगल आहेत, त्याला तुम्ही काय म्हणणार? डायरेक्शन अँगल्स. ओके, सो द कन्सेप्ट ऑफ डायरेक्शन अँगल्स. Direction angles are the angles made by the vector with positive x-axis, positive y-axis and positive z-axis. So direction angles are denoted by alpha, beta and gamma. Alpha, beta and gamma are the direction angles of a vector. Direction angles ला तुम्ही DA पण म्हणू शकता. मीन्स डायरेक्शन अँगल्सला आपण ॲब्रिव्हिएट करत असतो DA ने. बरोबर? मग डायरेक्शन अँगल्स काय? तर डायरेक्शन अँगल्स आर द अँगल मेड बाय द वेक्टर विथ पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस अँड पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस रिस्पेक्टिव्हली. म्हणजे हा जो अल्फा, बीटा आणि गामा आहे, दीज आर द डायरेक्शन अँगल्स विच आर अँगल्स made by or angle made by vector, any vector with positive x, y and z axis respectively. एखाद्या वेक्टरने पॉझिटिव्ह एक्स, पॉझिटिव्ह वाय आणि पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस सोबत बनवलेले जे काही अँगल्स आहेत त्यांना आपण अल्फा, बीटा, गामा म्हणतो अँड दे आर कॉल्ड ॲज डायरेक्शन अँगल्स. म्हणजे इथं जर व्यवस्थित पाहाल तर एक्स ऍक्सिस हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे आणि हा वेक्टर आर बार आहे. स्पेसमध्ये ही गोष्ट चाललेली आहे. मग स्पेसमध्ये हा आर बार आणि हा एक्स यांच्यामधला जो काही अँगल आहे त्याला आपण काय म्हणणार? अल्फा. अल्फा इज द अँगल बिटवीन द वेक्टर आर बार अँड पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. बीटा is the angle made by the vector r bar and positive y axis. आता हे सगळं स्पेस मध्ये चाललंय बरं का. स्पेस मध्ये चाललंय, ते तुम्हाला जरी 2D वाटतंय ना, तरी ते स्पेस मध्ये थोडंसं वेगळं वाटणार आहे. आणि गामा बी द अँगल मेड बाय द सेम वेक्टर आर बार विथ पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस. ओके, विथ पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस. Alpha, beta and gamma. बरोबर? These are the direction angles. If you take the cosine, if you take the cos of those two angles or those three angles, we call them as direction cosines for the vector. कळतंय का? इथं ओरिजिन असेल आपला. If you take the cosine of these three angles of the vector, then we are calling them as direction cosines. Direction cosines are cosines of direction angles. आता ह्या सगळ्यांचा जर तुम्ही कॉस घेतला ना तर तुम्हाला डायरेक्शन कोसाइन्स मिळतील. मीन्स डायरेक्शन कोसाइन्स आर कॉस अल्फा, कॉस बीटा अँड कॉस गामा.
हे काय आहेत तुमचे डायरेक्शन कोसाइन्स अँड ऑल्सो डिनोटेड बाय direction cosines are also denoted by L, M and N. Also denoted by L, M and N. म्हणजे L is equals to cos alpha, M is equals to cos beta and N is equals to cos gamma. बरोबर? म्हणजे ह्या तिन्ही अँगलचं जर तुम्ही काय घेताय कोसाइन घेताय तर तुम्हाला काय मिळणार आहे डायरेक्शन कोसाइन्स. डायरेक्शन अँगल्स कळाले, डायरेक्शन कोसाइन्स कळाले. कुठलाही वेक्टर जर स्पेस मध्ये आहे तर त्या वेक्टरचं काय करताय तुम्ही त्या वेक्टरचा अँगल काढताय. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत त्या वेक्टरने काय अँगल बनवलाय, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस सोबत वेक्टरने काय अँगल बनवलाय आणि पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस. मग त्याला तुम्ही अल्फा बीटा आणि गामा म्हटले. बरोबर? आणि त्या तिन्ही अँगलचे जर कोसाइन घेतले तर दीज आर द डायरेक्शन कोसाइन्स. म्हणजे डायरेक्शन कोसाइन जे असतात ना त्यांना तुम्ही LMN पण म्हणता. दॅट इज L इज इक्वल्स टू कॉस अल्फा, M is equals to cos beta and N is equals to cos. ठीक आहे. आता हे का करतो बरं, कॉस का घ्यायचा, मध्ये ट्रिग्नोमेट्री का आणायची, वेक्टर मध्ये ट्रिग्नोमेट्री का घुसवायची बरं? बिकॉज इफ यू ऑब्झर्व दिस डायरेक्शन कोसाइन्स तर तुम्हाला खूप छान प्रॉपर्टी मिळते. यू नो युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस इज व्हॉट. काय प्रश्न विचारलाय मी तुम्हाला? What is the unit vector along x-axis? I cap. What is the unit vector along y-axis? J cap. And what is the unit vector along z-axis? K cap. Z-axis च्या along जो काही युनिट वेक्टर आहे तो काय K cap. तर तुमच्याकडे कुठलाही वेक्टर समजा r bar असेल. Let us say this is point P and point P is having the position vector r bar whose initial point is origin. बरोबर? तर तुम्ही ऑब्झर्व कराल तर हे जे तुम्ही कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गामा काढताय ना तर दीज आर द कॉम्पोनंट्स ऑफ द युनिट वेक्टर ऑफ दॅट वेक्टर आर बार. काय म्हणलं मी? जर तुमच्याकडं कुठलाही वेक्टर आर बार असेल त्या वेक्टर आर बारचं तुम्ही काय करताय पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस सोबत, पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस सोबत अँगल्स काढताय आणि त्या अँगलचा काय काढताय कॉस. दॅट इज डायरेक्शन कोसाइन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर वेक्टर. तर ते जे डायरेक्शन कोसाइन्स आहेत ते आपल्याला दिलेल्या वेक्टरचा युनिट वेक्टर देत आहेत. कळतंय का? वी आर ऑब्टेनिंग द युनिट वेक्टर फ्रॉम दिस डायरेक्शन कोसाइन्स. मीन्स r cap is equals to cos alpha I cap plus cos beta j cap plus cos gamma k cap. r bar हा वेक्टर होता. r bar वेक्टरचे काय काढले डायरेक्शन अँगल्स काढले. बरोबर? डायरेक्शन कोसाइन्स काढले आणि त्या डायरेक्शन कोसाइन्सला ऍज अ एक्स, वाय अँड झेड कॉम्पोनंट्स कन्सिडर करून असा एक वेक्टर बनवला. पण तो वेक्टर आपल्या दिलेल्या वेक्टरचा युनिट वेक्टर आला. आता हा आलाय म्हणजे मी हे तुम्हाला डायरेक्टली सांगितलंय. आता मी तुम्हाला याचं प्रूफ करून दाखवेल, म्हणजे प्रूव्ह करून दाखवेल. कळतंय का? म्हणजे तुम्ही एखाद्या वेक्टरचा कोणताही वेक्टर असेल तुमच्याकडं आणि तुम्ही त्या वेक्टरचे डायरेक्शन अँगल्स, डायरेक्शन कोसाइन्स काढले तर डायरेक्शन कोसाइन्स तुम्हाला त्या वेक्टरचा युनिट वेक्टर देतात. काय देतात? युनिट वेक्टर. सो डायरेक्शन कोसाइन्स आर द कॉम्पोनंट्स ऑफ द युनिट वेक्टर ऑफ द गिवन वेक्टर. कळतंय का? म्हणजे एखाद्या वेक्टरचा तुम्हाला युनिट वेक्टर जर माहित असेल तर तुम्ही त्या वेक्टरचे डायरेक्शन अँगल्स पण काढू शकता. कळतंय का? कन्सेप्ट कळते तुम्हाला? जर तुम्हाला एखादा वेक्टर माहित असेल तर वेक्टरचा युनिट वेक्टर काढू शकता. काढता येतो तुम्हाला. म्हणजे मी समजा म्हणलं की आय हॅव वेक्टर ए बार, सो व्हॉट इज द युनिट वेक्टर ऑफ ए बार? ए कॅप. बरोबर? आणि ए कॅप इज व्हॉट? ए कॅप इज वेक्टर डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. मग वेक्टर तुम्हाला दिलाय. बरोबर? वेक्टर तुम्हाला दिलाय, त्या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करून येणारा जो नवीन वेक्टर आहे दॅट इज युअर ए कॅप. म्हणजे तुम्हाला ए कॅप जर माहित असेल तर तुम्ही डायरेक्शन अँगल्स काढू शकता, डायरेक्शन कोसाइन्स काढू शकता. जर डायरेक्शन कोसाइन्स तुम्हाला माहिती तर तुम्ही तो ए कॅप काढू शकता. बर, डायरेक्शन अँगल्स वरून ए कॅप काढू शकतो ही कन्सेप्ट म्हणजे
ही जी गोष्ट आहे ही आली कुठून, ही तर मी तुम्हाला फक्त सांगितली, बरोबर. नाव वी आर गोइंग टू प्रूव्ह दॅट. आता ह्या वेक्टरला आर बार वगैरे म्हणण्यापेक्षा आपण ह्या पॉइंटला ए म्हणू आणि त्याचा पोझिशन वेक्टर ए बार म्हणू. दॅट विल बी सिम्पल टू अस. कळतंय का? या पॉइंटला आपण पॉइंट ए म्हणू. कळतंय तुम्हाला? ए चा पोझिशन वेक्टर ए बार म्हणू. मग हा जो येईल ना, दॅट इज युअर ए बार. हा वेक्टर काय ए बार येईल. मग ए कॅप तुमचा काय आला पाहिजे, कॉस अल्फा आय कॅप प्लस कॉस बीटा जे कॅप प्लस कॉस गामा के कॅप, दॅट इज एल आय कॅप प्लस एम जे कॅप प्लस एन के कॅप. LMNR कॉस अल्फा कॉस बीटा एंड कॉस गामा. कळतंय? कन्सेप्ट समजतीये का? हे आपण हे का शिकतोय, डायरेक्शन अँगल्स का काढतोय, डायरेक्शन कोसाइन्स का काढतोय? कारण डायरेक्शन कोसाइन्स वरून तुम्ही दिलेल्या वेक्टरचा युनिट वेक्टर काढू शकता. बरं, ही खूप नॉर्मल गोष्ट आहे. एखादा वेक्टर जर दिला असेल तर त्याच्यावरून त्या वेक्टरने एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिसशी बनवलेला अँगल पण तुम्ही काढू शकता बाय युझिंग दिस कन्सेप्ट. कळतंय का? जर तुमच्याकडे असा कुठलाही वेक्टर दिला, असा समोर वेक्टर दिला आणि तुम्हाला म्हटलं फाइंड आउट द अँगल मेड बाय दॅट पर्टिक्युलर वेक्टर विथ एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस, तुम्ही काढू शकता का? म्हणजे तुम्हाला जर हे माहित नसतं तुम्ही काढू नसते शकले. पण आता तुम्हाला माहितीये की एखाद्या वेक्टरने पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आणि पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस सोबत बनवलेले जे काही अँगल्स आहेत ते जर काढायचे असतील तर तुम्ही त्या वेक्टरचा काय काढा, युनिट वेक्टर काढा. आणि युनिट वेक्टरचे जे काही कॉम्पोनंट्स आहेत, एक्स कॉम्पोनंट, वाय कॉम्पोनंट, झेड कॉम्पोनंट, ते असतात कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गामा. म्हणजे तुम्हाला कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गामाच्या व्हॅल्यूज मिळतील आणि त्याच्यावरून तुम्ही अल्फा बीटा गामा काढाल. म्हणजे वेक्टर जर दिला तर त्या वेक्टरने कोणते अँगल्स बनवले ते अँगल्स तुम्ही काढू शकता. कळतंय का? कळतंय किती इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ही? एखादा वेक्टर जर दिला तर तो वेक्टर स्पेस मध्ये कसा ओरिएंटेड आहे हे तुम्हाला कोण सांगेल? डायरेक्शन अँगल सांगेल. आणि आता ही जी कन्सेप्ट पाहतोय आपण, ए कॅप इज इक्वल टू कॉस अल्फा आय कॅप प्लस कॉस बीटा जे कॅप प्लस कॉस गामा के कॅप, हा आपल्याला युनिट वेक्टर देतोय. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही एखाद्या वेक्टरचं जे काही अँगल आहेत, डायरेक्शन अँगल्स, ते त्याच्या युनिट वेक्टर वरून काढत असता. ठीक आहे? म्हणजे वेक्टरने ह्या ऍक्सेसशी बनवलेले अँगल्स आणि वेक्टरच्या युनिट वेक्टरने ऍक्सेसशी बनवलेले अँगल्स, काही फरक आहे का त्याच्यामध्ये? एवढ्या लांब लचक वेक्टरने बनवलेले अँगल्स किंवा त्याच्या युनिट वेक्टरने बनवलेले अँगल्स तर सेमच असणार आहे ना. कळतंय का? ओके. आता आपण चेक करू की हा जो वेक्टर ए बार आहे ना, त्याचा युनिट वेक्टर ए कॅप तो कॉस अल्फा आय कॅप प्लस कॉस बीटा जे कॅप प्लस कॉस गामा के कॅपच्या इक्वल का येतो? आणि अजून एक रिलेशन असतं, ए कॅप तर युनिट वेक्टर आहे ना, त्याच्यामुळं युनिट वेक्टरचे त्याचं मॅग्निट्यूड काय आलं पाहिजे? 1 आलं पाहिजे. ए कॅप युनिट वेक्टर आहे तर त्याचं मॅग्निट्यूड काय आलं पाहिजे? 1 आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणाल की एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. कळतंय का? हे रिलेशन असतं. एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. दॅट इज फॉर एनी वेक्टर, कुठलाही वेक्टर असेल त्याचे डायरेक्शन अँगल्स तुम्ही काढले, त्याचे डायरेक्शन कोसाइन्स काढले, तर डायरेक्शन कोसाइनचा स्क्वेअर करून जर ऍड केलं तर नेहमी आन्सर काय येणार? 1 येणार. मीन्स कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गामा इज इक्वल्स टू 1. आता हे प्रूव्ह करून दाखवतो मी तुम्हाला. मला सांगा, if you have any two vectors, can you find out angle between them? जर तुमच्याकडे दोन वेक्टर ए बार आणि बी बार, त्यांच्यामधला अँगल काढू शकता का? कसा काढता? डॉट प्रोडक्टच्या कन्सेप्टने. डॉट प्रोडक्ट काय असतो? ए बार डॉट बी बारचा फॉर्म्युला काय? मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस थिटा. म्हणजे बाय द वे तुम्ही काय करत असता? कॉस थिटा इज इक्वल्स टू ए बार डॉट बी बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार करत असता. म्हणजे फाइंडिंग द अँगल बिटवीन टू वेक्टर्स कॅन बी means angle between two vectors can be found by their dot product divided by their products of magnitudes.
कळतंय का? कॉस थिटा इज इक्वल्स टू ए बार डॉट बी बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार into magnitude of b bar. So as cos theta is equals to a bar dot b bar divided by magnitude of a bar into magnitude of b bar. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. तर हीच कन्सेप्ट वापरून मी एक गोष्ट म्हणतोय की अल्फा इज angle made by a cap and I cap. हे तुम्ही एक्सेप्ट करताय का? Alpha is the angle made by vector a bar with positive x-axis. Saying this is as same as alpha is the angle between म्हणायला पाहिजे. Alpha is angle between a cap and I cap. ए कॅप आणि आय कॅप मधला अँगल जो आहे तो अल्फा आहे, हे तुम्ही ऍक्सेप्ट करताय का? का बरं? कारण अल्फा तर तुमच्या वेक्टर ए बारने पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत बनवलेला अँगल होता. कळतंय? वेक्टर ए बारने, मागची स्लाइड पहा, वेक्टर ए बारने पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत बनवलेला अँगल अल्फा होता. तर मी काय म्हणतोय, हा एवढा लांबलचक वेक्टर असू द्या किंवा त्याचा युनिट वेक्टर ए कॅप असू द्या, त्या ए कॅप आणि आय कॅप मधला पण अँगल अल्फाच येईल का रे? कळतंय? आता तीच कन्सेप्ट आपण थोडी पुढे नेतोय आणि आपण इथं म्हणतोय की बीटा इज अँगल बिटवीन ए कॅप अँड जे कॅप. बीटा काय? आता सध्या तुम्हाला काय माहितीये? बीटा इज द डायरेक्शन अँगल, मीन्स द अँगल मेड बाय that particular vector a bar with positive y axis. बीटा काय? बीटा is angle made by a bar with positive y axis. असं म्हणण्यापेक्षा मी ह्याला असं म्हणू का, बीटा is the angle between vector a cap and j cap. a cap कोणता आहे? चला a cap दाखवून देतो तुम्हाला. This is your a cap. This is a cap. हा काय? a cap. a cap आणि j cap मधला अँगल बीटा आहे का? अँड सिमिलरली a cap आणि k cap मधला अँगल गॅमा आहे का? कळतंय? थर्ड वन इज गामा इज अँगल बिटवीन a cap and k cap. आणि तुम्हाला कन्सेप्ट ऑफ अँगल बिटवीन टू वेक्टर माहिती आहे, और यू नो द फॉर्म्युला टू फाइंड आउट द अँगल बिटवीन टू वेक्टर. तुम्ही हा फॉर्म्युला तुम्हाला याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये मी ज्यावेळी स्केलर प्रोडक्ट आपण पाहत होतो त्यावेळी सांगितलेला, बरोबर? म्हणजे कॉस अल्फा काय तुमचा? कॉस अल्फा इज इक्वल्स टू ए बार डॉट बी बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार. पण आता इथं तुमचे वेक्टर ए बार बी बार नाही, तुमचे वेक्टर काय? ए कॅप आय कॅप. म्हणजे तुम्ही काय लिहायला पाहिजे? ए कॅप डॉट आय कॅप डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए कॅप इंटू मॅग्निट्यूड ऑफ आय कॅप. आता ज्याला खरोखर वेक्टरच्या कन्सेप्ट कळालेले आहेत ना, तो ह्याचा आन्सर सांगेल. डॉट प्रोडक्टची कन्सेप्ट सगळ्यांना माहिती आहे. जर मी म्हटलं की इफ माय वेक्टर ए बार इज a1 i cap प्लस a2 j cap प्लस a3 k cap, हा जो आपला वेक्टर होता, हा जो पॉइंट ए होता, त्याचा पोझिशन वेक्टर ए बार होता. त्या ए बारला जर मी असं म्हटलं, इट इज a1 टाइम्स i cap प्लस a2 टाइम्स j cap प्लस a3 टाइम्स k cap, बरोबर? जर वेक्टर तुमचा ए बार आहे, दॅट इज a1 i cap प्लस a2 j cap प्लस a3 k cap, तर तुम्ही ए कॅप डॉट आय कॅप काढू शकता का? येस. ए कॅप डॉट आय कॅप काय येईल माहितीये का? ओनली a1. का बरं? कारण डॉट प्रोडक्ट जर तुम्ही घेताय ना, इथं तुम्हाला इन जनरल मी ए कॅप डॉट आय कॅप घेऊन दाखवतो. ए बार जर हा आहे तर ए कॅप काय आला पाहिजे पहिलं ते सांगा.
if a bar is a1 I cap plus a2 j cap plus a3 k cap, what is a cap? A capचा फॉर्म्युला काय? A bar divided by magnitude of A bar means A cap is equals to A bar divided by magnitude of A bar. म्हणजे काय? A1 upon magnitude of A bar I cap plus A2 divided by magnitude of A bar J cap plus A3 divided by magnitude of A bar times K cap. कळतंय का? तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं ना तरच कळणार आहे. मी इतकं स्लो सांगून जरी तुम्हाला कळत नसेल ना, मग तुम्ही कुठंतरी भटकताय. चालू लेक्चर मध्ये तुम्ही कुठंतरी भटकताय. सगळ्या कन्सेप्ट कळाल्या तुम्हाला. आता पहा, आता मी इथे येतोय आणि इथं म्हणतोय की आता तुम्ही मला ए कॅप डॉट आय कॅप सांगा. ए कॅप डॉट आय कॅप सांगा. ए कॅप काय? ए कॅप इज A1 divided by magnitude of A bar into I cap plus A2 divided by magnitude of A bar times J cap plus A3 divided by magnitude of A bar times K cap आणि त्याला इंटू जर I cap केला, I cap म्हणजे काय? 1 I cap plus 0 J cap plus 0 K cap. तर तुम्हाला माहिती आहे डॉट प्रोडक्ट घेणं म्हणजे काय? करस्पॉन्डिंग कॉम्पोनंटचं मल्टिप्लिकेशन. आता ह्याचं आणि याचं तर 0 येईल, ह्याचं आणि याचं 0 येईल. फक्त काय म्हणजे ह्यांचा डॉट प्रोडक्ट काय येईल? A1 डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ A बार इंटू 1 म्हणजे काय आला आन्सर? A1 डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ A बार. कळतंय का? काय आला आन्सर? A1 डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ A बार. A1 divided by magnitude of A bar is the only answer of A cap dot I cap. मला सांगा ह्याचा आन्सर काय आहे? A cap काय आहे रे? A cap काय आहे हे सांगा फक्त. युनिट वेक्टर. म्हणजे युनिट वेक्टरचं मॅग्निट्यूड काय असतं? डेफिनेशनच काय आहे युनिट वेक्टरची? अ वेक्टर हुज मॅग्निट्यूड इज 1. म्हणजे A capचं मॅग्निट्यूड काय? 1. I cap पण काय? युनिट वेक्टर. त्याचं मॅग्निट्यूड म्हणजे डिवायडेड बाय 1. बरोबर ना? हे काय येईल? 1 येईल. म्हणजे फायनल आन्सर विल बी A1 डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ A बार ओनली. कळतंय? आता तुम्ही डायरेक्टली सांगा कॉस बीटा आणि कॉस गामा काय येईल? युजिंग द सेम कन्सेप्ट. कॉस बीटा काय येईल? A कॅप डॉट J कॅप डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ A कॅप इंटू मॅग्निट्यूड ऑफ J कॅप. आता A कॅप डॉट जे कॅप जर केलं तर हा पूर्ण वेक्टर ए कॅप आहे आणि जे कॅपच्या जागी इथं 0 आय कॅप प्लस 1 जे कॅप प्लस 0 के कॅप येईल. म्हणजे फक्त जो मधला जो तुम्हाला कॉम्पोनंट दिसतोय दॅट विल बी द आन्सर. म्हणजे हा काय येईल? A2 डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार. कळतंय? आणि इथं कॉस गामा जर तुम्हाला काढायचं आहे तर कॉस गामा इज ए कॅप डॉट दोन वेक्टर मधला अँगल काढायचा आहे तुम्हाला कॉस थीटा. ए बार डॉट बी बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार. मग कॉस गामा काय येईल? ए कॅप डॉट के कॅप डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए कॅप इंटू मॅग्निट्यूड ऑफ के कॅप. हे तर 1 आहे खालचं, डिनॉमिनेटर इज 1 आणि न्यूमरेटर काय बनेल? ए कॅप इंटू के कॅप. म्हणजे आता फक्त 1 के कॅप असेल, बाकीचे दोन कॉम्पोनंट्स काय आहेत त्या वेक्टरचे? 0 0 आहेत. म्हणजे आन्सर ऑफ दिस विल बी A3 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार. त्याला 1 म्हणा. हा 1 तर म्हणलेलंच आपण. फ्रॉम 1 to 3 व्यवस्थित ऑब्झर्व करा. 1 to 3 ला ऑब्झर्व करा. तुम्ही कॉस अल्फाला एल पण म्हणता ना? एल इज इक्वल्स टू कॉस अल्फा इज इक्वल्स टू काय आला तुमचा? A1 डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार. M is equals to cos beta is equals to A2 divided by magnitude of A bar. आणि इथं N is equals to cos gamma is equals to A3 divided by magnitude of A bar. बरोबर? आता तुम्ही काय करा? L square plus M square plus N square करा.
काय करा, एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर करून पहा. ठीक आहे. एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर जर करून पाहिलं तर एल स्क्वेअर काय येईल, ए वन स्क्वेअर डिव्हायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार स्क्वेअर. एम स्क्वेअर काय येईल, ए टू स्क्वेअर डिव्हायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार स्क्वेअर. आणि एन स्क्वेअर काय येईल, ए थ्री स्क्वेअर डिव्हायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार स्क्वेअर. तिघांचा डिनॉमिनेटर सेमच आहे का रे? तिघांचा डिनॉमिनेटर सेम आहे का? मग तुम्ही याला कसं लिहिणार, मॅग्निट्यूड ऑफ ए बार स्क्वेअर डिनॉमिनेटरला आणि वर काय ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस ए थ्री स्क्वेअर. पुन्हा एकदा सांगतोय, ज्याला वेक्टरच्या कन्सेप्ट कळाल्यात तो डायरेक्ट काय म्हणेल माहिती का, ए बार जर ए वन आय कॅप प्लस ए टू जे कॅप प्लस ए थ्री के कॅप आहे, देन द मॅग्निट्यूड ऑफ ए बार, देन मॅग्निट्यूड ऑफ ए बार काय येईल, मॅग्निट्यूड ऑफ ए बार अंडर रूट ऑफ ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस ए थ्री स्क्वेअर. तर व्यवस्थित जर पाहिलं तर वर काय रे, व्हॉट इज दिस, दिस इज मॅग्निट्यूड ऑफ ए बारचा स्क्वेअर आणि खाली पण काय मॅग्निट्यूड ऑफ ए बारचा स्क्वेअर अँड दॅट इज 1. हेन्स cos square alpha plus cos square beta plus cos square gamma is equals to 1. That is L square plus m square plus n square is equals to 1. कळतंय? आता मी काय म्हटलं, what we have seen, if you have any vector a bar in a space, तर a बारचा जो काही युनिट वेक्टर असतो त्या युनिट वेक्टरचे कंपोनेंट्स आर डायरेक्शन कोसाइन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर वेक्टर. कळतंय का? म्हणजे ए बार जो आपल्याकडे वेक्टर होता ए बार, त्याचे डीए काय आले, डायरेक्शन अँगल्स काय आले. डायरेक्शन कोसाइन्सला आपण डीसीएस म्हणतो. काय म्हणतो आपण डायरेक्शन कोसाइन्सला? दे कॅन बी ऍब्रिव्हिएटेड बाय डीसीएस. मग डीए काय आहे बरं ए बारचे, डीए ऑफ ए बार for the vector a bar, dA are alpha beta gamma, and for this vector a bar DCS are cos alpha cos beta cos gamma. ठीक है? If you want to find a cap, what is a cap? ए बार जर ए वन आय कॅप प्लस ए टू जे कॅप प्लस ए थ्री के कॅप आहे, तर आपण ए कॅप काढला. ए कॅप काय आला, वेक्टर डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड, म्हणजे दिस इंटू आय कॅप प्लस दिस इंटू जे कॅप प्लस दिस इंटू के कॅप. ह्याला पहा रे, ए वन अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार, ए टू डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार, ए थ्री डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार. आणि इथं पहा कॉस अल्फा इज, कॉस बीटा इज and cos gamma is. So can I say this is cos alpha, this is cos beta and this is cos gamma. So a cap is equals to cos alpha I cap plus cos beta j cap plus cos gamma k cap. समजतंय का? इझी आहे का? जास्त गर्दी झाली का? कळतंय ना पण काय चाललंय ते? दिस इज व्हॉट द कन्सेप्ट ऑफ डीए अँड डीसीएस. म्हणजे जर तुम्हाला एखादा वेक्टर माहित असेल बरोबर, तर त्या वेक्टरने एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिसशी बनवलेले अँगल्स तुम्ही काढू शकता. कसं काढणार? त्याचा युनिट वेक्टर काढा. युनिट वेक्टरचे जे काही कंपोनेंट्स आहेत म्हणजे आय कॅपचा कोइफिशियंट, जे कॅपचा कोइफिशियंट, के कॅपचा कोइफिशियंट, दीज आर द अँगल्स मेड बाय दॅट पर्टिक्युलर वेक्टर विथ दोज ऍक्सेस. कळतंय का? आणि जर तुम्हाला एखादा अँगल माहित असेल, तुम्हाला असं म्हटलं की अ वेक्टर मेक्स 30 डिग्री विथ एक्स ऍक्सिस, 60 डिग्री विथ वाय ऍक्सिस, म्हणजे असं रॅन्डमली नाही म्हटलं पाहिजे, कारण ऍट द एंड कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गामा पण 1 आला पाहिजे. कळतंय का? समजतंय सगळ्यांना?
तर ही जी कन्सेप्ट होती ही सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट आहे पूर्ण चॅप्टर मधली. कॉम्पिटेटिव्ह एक्झामला याच्यावर जास्त क्वेश्चन येतात, डीए अँड डीसीएस वर, कळतंय? आणि लाईन अँड प्लेन ज्याला पुढचा चॅप्टर ज्याला समजायचा आहे ना, ज्याला असं वाटतं की पुढचा चॅप्टर पण आपल्याला समजावा, द कम्प्लीट चॅप्टर बेस्ड ऑन दिस कन्सेप्ट, डीए डीसीएस डीआरएस. आता नंतर पाहणार आहे आपण, म्हणजे ह्याच्यानंतर आपण नेक्स्ट कन्सेप्ट पाहणार आहे डीआरएस, दॅट इज डायरेक्शन रेशिओज. पण त्याच्या अगोदर एक छोटीशी कन्सेप्ट आहे ती इथं सांगून देतो मी. DCS of any line along a vector a bar has the same direction cosines as that of a bar. म्हणजे तुम्हाला काय सांगितलं मी, एवढा वेक्टर असू द्या किंवा त्याच्याच डायरेक्शनच्या अलॉंग लांबलचक किती मोठा वेक्टर असू द्या, त्या वेक्टरचे डीए बदलतील का? डीए म्हणजे डायरेक्शन अँगल्स, बदलतील का? म्हणजे एखादी लाईन असेल आणि त्या लाईनला पॅरलल एखादा वेक्टर असेल किंवा एखादा वेक्टर त्या लाईनवर लाई करत असेल, तर त्या वेक्टरने एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिसची जे काही अँगल्स बनवले, सेम अँगल्स ती लाईन पण बनवेल. कळतंय का? म्हणजे काय, आपण म्हणूयात की डायरेक्शन अँगल्स अँड डायरेक्शन कोसाइन्स ऑफ कोलिनियर वेक्टर्स आर सेम. ही नोट आपण इथे लिहू शकतो. For collinear vectors, direction angles and direction cosines are same. वेक्टर्स जर कोलिनियर असतील तर डायरेक्शन अँगल्स आणि डायरेक्शन कोसाइन्स सेम येतील, कारण अँगल मेड बाय दॅट वेक्टर ए बार अँड दिस वेक्टर ए कॅप इज सेम. मग त्या वेक्टरच्या अलॉंग तुम्ही किती लांबलचक मोठी लाईन काढा, बरोबर ना, किती मोठी लाईन काढा, त्या वेक्टरच्या अलॉंग किती मोठी लाईन काढा किंवा त्याला पॅरलल लाईन काढा. पॅरलल लाईन ना पुन्हा काय करतो, बाय ट्रान्समिसिबिलिटी म्हणा किंवा काय म्हणता तुम्ही याला, ट्रान्सलेटेड. अ वेक्टर कॅन बी ट्रान्सलेटेड एनीवेअर इन द स्पेस विदाउट चेंजिंग इट्स मॅग्निट्यूड, विदाउट चेंजिंग इट्स डायरेक्शन. मग याला खेचून पुन्हा काय बनवा तुम्ही, कोइनिशियल बनवा. कळतंय? कोइनिशियल म्हणण्यापेक्षा ओरिजिनला आणा, म्हणजे त्याचा जो इनिशियल पॉइंट आहे त्याला ओरिजिन बनवा. कळतंय? टर्मिनल पॉइंट कोणताही असू शकेल, लाईन इज इन्फानाइट ना. एखाद्या वेक्टरच्या अलॉंग कोणती लाईन असेल किंवा एखादा वेक्टरच त्या लाईनवर असेल किंवा त्या लाईनला पॅरलल असेल, तर वेक्टरचे जे काही डायरेक्शन अँगल्स आहे, वेक्टरचे जे काही डायरेक्शन कोसाइन्स आहेत, तेच त्या लाईनचे डायरेक्शन अँगल्स असतील, त्या डायरेक्शन कोसाइन्सचे अँगल्स, सॉरी, त्या लाईनचे डायरेक्शन कोसाइन्स असतील किंवा त्याच्या निगेटिव्ह पण असतील. का बरं? बिकॉज वेक्टर हॅज डायरेक्शन, लाईन हॅज टू डायरेक्शन्स. कळतंय का? वेक्टरची एकच डायरेक्शन असते पण लाईनच्या दोन डायरेक्शन असतात, बरोबर. त्याच्यामुळं डायरेक्शन कोसाइन्स आर जनरली डिनोटेड बाय एलिमेंट. हे ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय. मला हे म्हणायचंय की युनिट वेक्टर, ओके, ही पण कन्सेप्ट तुम्हाला सांगून देतो एक पटकन. आता आपण युनिट वेक्टर ऑफ किंवा डायरेक्शन कोसाइन्स ऑफ आय कॅप काढू, डायरेक्शन कोसाइन्स ऑफ जे कॅप काढू आणि डायरेक्शन कोसाइन्स ऑफ के कॅप काढू. मला सांगा, आय कॅप इज व्हॉट? आय कॅप इज अ युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस. ओके, आय कॅप इज युनिट वेक्टर. आय कॅप पण एक वेक्टरच आहे ना रे. आय कॅप इज युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसच्या अलॉंग युनिट वेक्टर आहे आय कॅप, बरोबर. मग मला सांगा, व्हॉट इज द डायरेक्शन अँगल्स ऑफ दॅट वेक्टर आय कॅप? आय कॅप
पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसची किती अँगल बनवतो? 0 ना, कारण इट इज अलॉंग एक्स ऍक्सिस. आय कॅप पॉझिटिव्ह वाय ऍक्सिसची किती अँगल बनवेल? 90 डिग्री. आणि पॉझिटिव्ह झेड ऍक्सिसची समजतंय का? नाही तर तुम्हाला इथं बनवून दाखवतो. हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस. दिस इज युअर आय कॅप. This is I cap. This is J cap. And this is K cap. These are the unit vector along axis. बरोबर? हे काय आहे? युनिट वेक्टर्स अलॉंग ऍक्सेस. आय कॅप, जे कॅप आणि के कॅप. हळूहळू चाललोय कारण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. वेक्टरचे प्रॉब्लेम असे नाही घ्या आणि सॉल्व्ह करा. तुम्हाला काय करावं लागणार आहे? इमॅजिन पण करावं लागणार आहे. अँगल कसा बनवला इमॅजिन होते का तुम्हाला? एखादा वेक्टर स्पेस मध्ये समजा हे पहा, हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस, आणि असा कुठला तरी वेक्टर आहे. असा कुठला तरी आपल्याकडे वेक्टर आहे. हा जो पेन दिसतोय हा वेक्टर आहे. हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे आणि हा झेड ऍक्सिस आहे. तर अल्फा काय येईल, बीटा काय येईल आणि गामा काय येईल? कळतंय? आणि मग त्याचे कोसाइन घेतो आणि मग युनिट वेक्टर ऑफ दिस वेक्टर एवढा असेल असं कन्सिडर करा. तर युनिट वेक्टर इज व्हॉट? कॉस अल्फा आय कॅप प्लस कॉस बीटा जे कॅप प्लस कॉस गामा के कॅप. कळतंय का? म्हणजे असं इमॅजिन करावं लागणार आहे तुम्हाला. आणि रिलेशन काय असतं डायरेक्शन कोसाइनचं? कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गामा इज इक्वल्स टू 1. बरोबर? आता युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस काय आहे? आय कॅप आहे. मग व्हॉट आर द डीए ऑफ आय कॅप फॉर दिस वेक्टर आय कॅप? आय कॅप पण एक वेक्टरच आहे ना. मग डीए ऑफ आय कॅप सांगा बरं, डायरेक्शन अँगल सांगा आय कॅपचे. आय कॅप एक्स ऍक्सिस सोबत 0 डिग्री अँगल बनवतो किंवा 0 रेडियन. वाय ऍक्सिस सोबत 90 डिग्री म्हणजे π/2 बनवतो. आणि झेड ऍक्सिस सोबत पण π/2 बनवतो. बरोबर ना? किंवा तसं नसेल कळत तर पुन्हा एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस. याला एक्स का म्हणलं? कारण राईट हँड थंब रूलने वरचा झेड ऍक्सिस बनेल. आता आय कॅप समजा हा पेन जो दिसतोय हा आय कॅप आहे असं म्हणा. मग आय कॅप एक्स ऍक्सिसची किती अँगल बनवतोय? वाय ऍक्सिसची आणि झेड ऍक्सिसची. कळतंय? म्हणजे अँगल मेड बाय दॅट पर्टिक्युलर वेक्टर, डायरेक्शन अँगल्स ऑफ आय कॅप सांगितले. आय कॅप पण एक वेक्टरच आहे. विचार द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ वेक्टर आय कॅप. मग कॉस 0, कॉस π/2, कॉस π/2. कॉस 0 काय असतो? 1. कॉस π/2 आणि कॉस π/2 म्हणजे डीसीएस ऑफ आय कॅप इज इटसेल्फ आय कॅप. कळतंय का? आता तसंच तुम्ही डीसीएस अँड डीए ऑफ जे कॅप आणि के कॅप सांगू शकता का? So j cap is what? J cap is unit vector along y axis and dA of y axis is x axis सोबत 0 का π/2. x axis सोबत j cap π/2 बनवणार ना अँगल. y axis सोबत 0 आणि z axis सोबत, आणि मग सगळ्यांचा जर कॉस घेतला तर तुम्हाला काय मिळणार आहे? डायरेक्शन कोसाइन्स. मग 0 1 0. कळतंय? आणि सिमिलरली वी कॅन से के कॅप इज व्हॉट? के कॅप इज युनिट वेक्टर अलॉंग झेड ऍक्सिस. सो डायरेक्शन अँगल्स ऑफ दॅट पर्टिक्युलर वेक्टर के कॅप. आता समजा हा के कॅप आहे, तर तो एक्स ऍक्सिस सोबत किती अँगल बनवतोय?
वाय ऍक्सिस सोबत आणि झेड ऍक्सिस सोबत 0. कळतंय? म्हणजे डायरेक्शन अँगल्स ऑफ के कॅप आर π/2, π/2, 0. Hence direction cosines cos π/2 0, cos π/2 and cos 0. So these are the direction cosines of I cap, j cap and k cap. कळलं तुम्हाला? आता आपण काय म्हणतोय की एखाद्या वेक्टरचे डायरेक्शन कोसाइन्स तुम्हाला माहित असतील तर तुम्ही त्या वेक्टरच्या अलॉंग असलेली एखादी लाईन असेल तिचे डायरेक्शन कोसाइन्स सांगू शकता का? येस, डायरेक्शन कोसाइन्स अँड डायरेक्शन अँगल विल बी सेम. कळतंय का काय म्हणतोय मी ते? वेक्टरचे आणि त्या वेक्टरच्या अलॉंग असणाऱ्या लाईनचे डायरेक्शन अँगल्स, डायरेक्शन कोसाइन्स सेम येतील. लाईन साठी कधी कधी निगेटिव्ह येतील, पॉझिटिव्ह येतील. लाईन साठी 2 डायरेक्शन कोसाइन्स येतील ना. कळतंय का? ओके. असं का बरं? त्याच्यासाठी पुन्हा अगेन कन्सिडर 3 डायमेन्शनल कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आणि त्याच्यामध्ये आपण एखादी लाईन कन्सिडर करू. X axis, this is Y axis and this is Z axis. आणि कुठलीही लाईन आपण कन्सिडर करू इन दिस कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. Let us say this is line L, L dash. So this is line L dash. मग मला सांगा ह्या लाईनचे डायरेक्शन अँगल्स काय आहेत? मग या लाईनचे जर तुम्हाला डायरेक्शन अँगल्स काढायचेत ना तर त्या लाईनने पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस सोबत आणि पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस सोबत केलेले अँगल्स काढा. तुम्ही म्हणाल अरे हे जर असं आहे, ठीक आहे ना, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस असा आहे आणि ही लाईन आपली कशी तरी स्पेस मध्ये अशी आहे, मग हिचे डायरेक्शन अँगल्स कसे काढणार? अगेन द कन्सेप्ट ऑफ ट्रान्सलेशन ऑफ द वेक्टर्स. वेक्टर कॅन बी ट्रान्सलेटेड एनिवेअर. मग ह्याची डायरेक्शन मॅग्निट्यूड चेंज करतोय का? नाही. ह्याला फक्त कुठं आणतोय किंवा ह्या सिस्टीमलाच उचलून इथं न्या. कळतंय का? म्हणजे अशी जर लाईन आहे तर तिची डायरेक्शन वगैरे काहीच चेंज नाही करणार आपण. इथं आणणार, इथं आणून डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड मध्ये आपण चेंज केलेलं नाहीये. मॅग्निट्यूड तर इन्फानाइट असेल लाईनचं, कारण लाईन इज अनलिमिटेड. लाईन इज ऑफ अनलिमिटेड लेंथ. मग अल्फा बीटा गामा काढू शकाल का? येस. मग लाईनचा एक वेळ पुढचा पार्ट कन्सिडर करा, ओरिजिनच्या पुढचा किंवा ओरिजिनच्या मागचा कन्सिडर करा. आणि म्हणून लाईनचे 2 डायरेक्शन अँगल्स, 2 डायरेक्शन काय येतात? कोसाइन्स येतात. का बरं? कारण लाईन ही 2 साइडेड असते. लाईन 2 साइडेड आहे. मग ज्यावेळी ही इथली लाईन, ठीक आहे, ती आपण इथं आणू त्यावेळी एकतर आपल्याला हा ओरिजिनच्या पुढचा पार्ट कन्सिडर करावा लागेल, नाही तर मागचा. ओरिजिनच्या पुढचा पार्ट कन्सिडर करू आपण. हा, मग अल्फा बीटा गामा काढा, ठीक आहे ना. अल्फा बीटा गामा काढा किंवा तुम्हाला मी इथेच दाखवतो. म्हणजे 2 साइड्स येतील. तुम्हाला कळतंय ना हे? ओरिजिनच्या एकतर पुढचा पार्ट कन्सिडर करा, नाही तर मागचा पार्ट कन्सिडर करा. म्हणजे ह्या लाईनचे जर तुम्हाला डायरेक्शन कोसाइन्स काढायचे किंवा डायरेक्शन अँगल्स काढायचे तर तुम्हाला काय करावं लागतं? ह्या लाईनला ट्रान्सलेट करून ओरिजिनवर आणावं लागतं. लाईनला ट्रान्सलेट करून ओरिजिनवर आणावं लागतं. आणि म्हणून मी मुद्दाम तिथं काढली होती लाईन, कारण हे पण जमलं पाहिजे ना तुम्हाला. क्वेश्चन असे विचारणार नाही, बट कन्सेप्ट इज दिस. वेक्टर कॅन बी ट्रान्सलेटेड एनीवेअर इन द स्पेस विदाउट चेंजिंग इट्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. मग तुम्ही अल्फा बीटा गामा काढा. अल्फा काय येईल? समजा हा पुढचा पार्ट आपण कन्सिडर करूयात लाईनचा, आणि ह्याचा कलर आपण बदलू शकतो का? समजा एवढा पार्ट ना रेड करू, नाही तर एकतर पुढचा पार्ट कन्सिडर करा, एकतर मागचा पार्ट कन्सिडर करा. डायरेक्शन कोसाइन्स ऑफ लाईन पाहतोय आपण. काय पाहतोय? डायरेक्शन अँगल्स अँड डायरेक्शन कोसाइन्स ऑफ अ लाईन. पहिल्यांदा आपण काय पाहिलं? डायरेक्शन अँगल्स अँड डायरेक्शन कोसाइन्स ऑफ अ वेक्टर. आता लाईनचं पाहतोय. मग तुम्ही अल्फा बीटा गामा काढा, तर अल्फा हा येईल, बीटा हा येईल आणि गामा हा येईल. बर, मग तुम्ही ह्या लाईनचे एल डॅश ह्या लाईनचे डायरेक्शन अँगल्स काय म्हणाल? डायरेक्शन अँगल्स आर
alpha, beta and gamma, and if you have direction angles you can find out the direction cosines, which are cos alpha, cos beta and cos gamma. ठीक आहे, कळतंय? आता मी काय म्हटलं, आपण पुढचा पार्ट कन्सिडर केला. आता मागचा पार्ट जर तुम्ही कन्सिडर केला ना, तर तुम्हाला माहिती आहे की हा जो एवढा उरलेला आहे, म्हणजे ह्या लाईनच्या मागच्या पार्टने पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसशी किती अँगल बनवलेला असेल, तर तो पाय मायनस अल्फा बनवलेला असेल, 180 मायनस अल्फा, बिकॉज लिनियर पेअर. आता ही लाईन जर एवढी आहे, मला सांगा, ही लाईन जर अशी, लाईनचा हा पुढचा पार्ट आहे आणि लाईनचा हा मागचा पार्ट आहे, ह्या लाईनने या ऍक्सिसशी किती अँगल, वाय ऍक्सिसशी किती बनवला, एवढा बनवला. आता त्याच्या मागच्या पार्टने वाय ऍक्सिसशी किती बनवला, असा फिरून असा घ्यावा लागेल, तो कळतंय का, खालून घ्यावा लागेल. किंवा आता आपण या लाईनने झेड ऍक्सिसशी किती अँगल बनवलाय तो पाहू, हा एवढा बनवलाय पुढच्या पार्टने, आणि मागच्या पार्टने पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस एवढा बनवलाय. म्हणजे हा अँगल जर आपण ह्याला जर आपण गामा म्हटलंय, तर एवढा अँगल काय येईल, पाय मायनस गामा. कळतंय का, रिलेट करू शकताय का तुम्ही? मीन्स this is, these angles means this part of line LL dash makes angles pi minus alpha, pi minus beta and pi minus gamma. मग आपण म्हणू की the direction angles of the line LL dash are also pi minus alpha, pi minus beta आणि pi minus gamma. कारण अ लाईन कन्सिस्ट ऑफ टू डायरेक्शनल वेक्टर्स. ठीक आहे ना, आपण म्हणू की ह्या लाईन एल डॅश चे डायरेक्शन अँगल्स तर पाय मायनस अल्फा, पाय मायनस बीटा आणि पाय मायनस गामा हे पण आहेत. कळतंय का, हे पण काय आहेत, डायरेक्शन अँगल्स आहेत. मग हे जर डायरेक्शन अँगल्स असतील तर डायरेक्शन कोसाइन्स काय येतील, हे डायरेक्शन अँगल्स आणि हे काय तुमचं डायरेक्शन कोसाइन्स. मग डायरेक्शन कोसाइन्स काय येतील, जर पाय मायनस अल्फा, पाय मायनस बीटा, पाय मायनस गामा जर अँगल्स असतील एखाद्या वेक्टरचे किंवा एखाद्या लाईनचे, तर डायरेक्शन कोसाइन्स आर कॉस पाय मायनस अल्फा, कॉस पाय मायनस बीटा अँड कॉस पाय मायनस गामा. कन्सेप्ट समजून घ्या, ही थिअरी नाही चाललेली, दिस इज द कन्सेप्ट अँड दिस मस्ट बी अंडरस्टूड. हे जर नाही कळालं तर तुम्हाला लाईन अँड प्लेन 3 डायमेन्शनल जॉमेट्री करणार नाही. इमॅजिन करता आल्या पाहिजेत गोष्टी. ठीक आहे, लाव बरं, हे मलाच दिसत नाही, कॅमेराचं जाऊ द्या, मलाच इथं काय आहे हे दिसत नाही. मग कॉस पाय मायनस थीटा, पाय मायनस थीटा म्हणजे आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट मध्ये, कॉस म्हणजे कॉस पाय मायनस थीटा काय येईल, मायनस कॉस अल्फा मायनस कॉस बीटा अँड मायनस कॉस गामा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गामा कॅन ऑल्सो बी denoted by LMN. So we can say minus cos alpha, minus cos beta, minus cos gamma are minus L, minus M and so a line has 2 direction angles and 2 direction cosines. एखाद्या लाईनचे 2 डायरेक्शन अँगल्स असू शकतात किंवा 2 डायरेक्शन असू शकतात, म्हणजे असतातच. लाईन हॅज 2 डायरेक्शन अँगल्स अँड 2 डायरेक्शन कोसाइन्स. सो line has 2 direction angles and direction cosines. ठीक है ना, that is if I say direction angles are alpha, beta, gamma,
or pi minus alpha, pi minus beta, pi minus gamma. These are also the direction angles. And direction cosines are cos alpha, or we may say L, M, N, or minus L, minus M and minus N. तर लाईनचे दोन डायरेक्शन अँगल, दोन डायरेक्शन कोसाइन्स असतात. तसं वेक्टरचे फक्त एकच डायरेक्शन अँगल आणि एकच डायरेक्शन कोसाइन्स असतात. समजतंय हे? ओके. Now let us see the concept of direction ratios. Direction ratios are any three numbers. आता पुढची concept direction ratios. तेवढी concept पाहू आणि ब्रेक घेऊ. ठीक आहे? Direction ratios. हे जे पाहिलं ना आपण पहिल्यांदा, that is direction angles and direction cosines. लिहिलंय ना मी इथं? Direction ratios. Direction ratios are abbreviated by DRS. Direction ratios are abbreviated as DRS. DA are direction angles, DCS are direction cosines and DRS are direction ratios. बरोबर? आता डायरेक्शन रेशिओज काय असतात? एनी थ्री नंबर विच आर प्रपोर्शनल टू द डायरेक्शन कोसाइन्स. कोणतेही तीन नंबर की जे डायरेक्शन कोसाइन्सला प्रपोर्शनल असतात. एनी थ्री नंबर्स, any three numbers proportional to direction cosines. So direction ratios are any three numbers which are proportional to direction cosines. Let these three numbers be ABC. त्या तीन नंबर्सला तुम्ही ABC म्हणा. काय म्हणा? ABC. तर डायरेक्शन रेशिओ, डायरेक्शन कोसाइन्स काय आहेत आपले? LMN. आणि आपले जे डायरेक्शन रेशिओज आहेत ते काय आहेत? ABC. आपण डायरेक्शन रेशिओजला काय कन्सिडर केले? आणि यांचं प्रपोर्शन जर सेम येत असेल, लेट अस से दिस प्रपोर्शनल दिस इज इक्वल्स टू लॅम्बडा, तर आपण ह्या तीन नंबर्सला काय म्हणूयात? डायरेक्शन रेशिओज. कळतंय? तीन नंबर्स, कोणतेही तीन नंबर्स की जे डायरेक्शन कोसाइन्सला प्रपोर्शन असतील त्यांना आपण काय म्हणतो? डायरेक्शन रेशिओज. आता ह्याच्यावरून एक खूप इम्पॉर्टंट नोट निघते, दॅट इज अ लाईन or we may say a vector has unique direction cosines but a vector can have infinite direction ratios. काय म्हणलं मी? A vector has unique direction cosines but can have infinite डायरेक्शन रेशिओज. एखाद्या वेक्टरचे कोणताही वेक्टर असेल तर त्या वेक्टरने पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आणि पॉझिटिव्ह झेड ऍक्सिसशी बनवलेले अँगल्स म्हणजे डायरेक्शन अँगल्स, त्याचा कॉस घेतला की डायरेक्शन कोसाइन्स, ते तर युनिक असतं, ते बदलेल का? पण त्या वेक्टरचे जे काही डायरेक्शन रेशिओज असतात, डायरेक्शन रेशिओज आर द नंबर्स, एनी थ्री नंबर्स विच आर प्रपोर्शनल टू द डायरेक्शन कोसाइन्स
दे कॅन बी इन्फानाइट. म्हणजे एखाद्या वेक्टरचे इन्फानाइट डायरेक्शन रेशोज असू शकतात, पण युनिक डायरेक्शन कोसाइन्स असतात. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट नोट. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट नोट. दीज आर व्हॉट? डायरेक्शन रेशोज. आता हे इन्फानाइट का असू शकतात? समजा एखाद्या वेक्टरने, आता एक्झाम्पल कोणतं घ्यावं? 45 45 0. हे पण नाही घेऊ शकत. 1/√2 चा स्क्वेअर 1/2, 1/√2 चा स्क्वेअर 1/2. बर, आता काय करू? 45 डिग्री विथ एक्स ऍक्सिस. 45 डिग्री विथ एक्स ऍक्सिस. एखादा एक्झाम्पलच घेतो. थोडा विचार नाही करू शकत ना, असे 3 नंबर्स, असे 3 कोसाइन्स. सिक्स्टी 45 60. 60 45 60. cos 60 डिग्री 1/2. cos 45 डिग्री 1/2. बरं, ह्याचा स्क्वेअर केला 1/4. ह्याचा स्क्वेअर केला 1/2. आणि ह्याचा स्क्वेअर केला 1/4. म्हणजे येईल 1. 60 45 60 डिग्री असं कन्सिडर करावं लागतं. अदरवाइज तो वेक्टरच एक्झिस्ट करणार नाही. कारण cos स्क्वेअर अल्फा, cos स्क्वेअर बीटा, cos स्क्वेअर गामा फॉर एनी वेक्टर मस्ट बी 1. कोणताही वेक्टर, या जगातला कुठलाही वेक्टर घ्या, बरोबर, त्या वेक्टरचा cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर बीटा प्लस cos स्क्वेअर गामा काय असला पाहिजे? 1 असला पाहिजे. मग मला सांगा, अल्फा बीटा गामा जर 60 डिग्री 45 डिग्री आणि 60 डिग्री आहे, तर LMN काय येईल? cos 60 डिग्री म्हणजे 1/2, 1/√2 आणि 1/2. स्क्वेअरिंग आणि ऍडिंग करा सगळ्यांची. 1/4 प्लस 1/2 प्लस 1/4, 1/4 प्लस 1/4, 1/2, 1/2 प्लस 1/2, 1. मग एलिमेंट जर आपले 1/2, 1/√2, 1/2 असतील, तर असे 3 नंबर सांगा की जे हे तिघांनाही प्रपोर्शनल आहेत, जेणेकरून हे तिन्ही रेशिओ सेम येतील. L/A प्लस M/A प्लस L/A प्लस M/B प्लस N/C, हे तिन्ही रेशिओ सेम येतील. असे इन्फानाइट नंबर्स असतील. का बरं माहितीये? मला सांगा, एच्या जागी तुम्ही टाकला -1, मग हा -1/2 बनला. बीच्या जागी तुम्ही टाकला -1/√2, -√2 सॉरी -√2. मग आता हा पण रेशो काय बनेल? -1, -1/2. आणि सीच्या जागी टाकला -1. कुठलेही 3 नंबर जे ह्या तिघांना काय बनवतील? तिघांचा रेशो सेम बनवतील. कळतंय का तुम्हाला? मग मला सांगा, एच्या जागी -1 टाकला, बीच्या जागी -√2 टाकला आणि सीच्या जागी -1 टाकला, तर मग हे कसं बनणार आहे? 1/2 डिवायडेड बाय -1 इज -1/2. 1/√2 डिवायडेड बाय √2, √2 इंटू √2 2, दॅट इज, हे पण काय बनेल आणि हा पण काय बनेल. मग ABC आर द डायरेक्शन रेशिओज फॉर दॅट पर्टिक्युलर दिस पर्टिक्युलर डायरेक्शन कोसाइन्स, किंवा त्या वेक्टर, जो वेक्टर असेल आपला ओरिजिनल वेक्टर, त्याचे काय आहेत ते डायरेक्शन रेशिओज. आता तुमच्या मनाने कोणतेही 3 नंबर सांगा बरं. जर पहा, मला समजा इथं बनवायचंय 2 2 असं काहीतरी बनवायचंय, तर मी आता नेक्स्ट 3 नंबर सांगा बरं. सांगू शकता, विचार करा, थोडा डोकं लावा आणि काढा. आता मी जर ह्याला 4 ने मल्टिप्लाय केलं,
किंवा a च्या जागी 4 टाकलात तर मग हे 1/8 बनेल, कारण a आणि 2 मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार आहेत. कळतंय का? हा 1/8 बनला. मला आता ह्याला पण 1/8 जर बनवायचं असेल तर खाली मला 4√2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, कारण √2 बनेल आणि 4 into 2 विल बी 8, म्हणजे हे पण 1/8 बनेल. म्हणजे मला काय करावं लागेल, b च्या जागी 4/√2 टाकावं लागेल b च्या जागी. कळतंय का? आणि c च्या जागी काय करावं लागेल, 4 टाकावं लागेल. असे किती नंबर तुम्ही काढू शकता? हाऊ मेनी डायरेक्शन रेशियोज आर पॉसिबल? देर आर इन्फानाइट डायरेक्शन ratios for any vector, but there is a unique direction cosine for a vector. कळतंय का? आता मी तुम्हाला काय सांगितलं, कन्सेप्ट ऑफ डायरेक्शन रेशियोज. डायरेक्शन रेशियोज आर एनी थ्री नंबर्स which are proportional to the direction cosines. Let that proportionality constant be lambda. त्या proportionality कॉन्स्टंटला आपण काय म्हणूयात, लॅम्बडा म्हणूयात. मग आता एक रिलेशन पाहूयात की as we have said that a b c are the direction ratios, तर मग l by a plus l by a is equals to m by b is equals to n by c is equals to lambda येईल, बरोबर? that is l is equals to lambda a, m is equals to lambda b and n is equals to lambda c. असं येईल का रे? येईल ना? As we know that l square plus m square plus n square is equals to 1 for any vector. माहिती ना आपल्याला? As l square plus m square plus n square is equals to 1, hence lambda a square plus lambda b square plus lambda c square is also equals to 1. Means lambda square a square plus lambda square b square plus lambda square c square is also equals to 1. That is लॅम्बडा स्क्वेअर जर ह्या तिघांमधून कॉमन काढला तर हे बनेल a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. एबीसी काय आहेत रे? एबीसी आर द डायरेक्शन रेशियोज. मग लॅम्बडा स्क्वेअर काय बनेल, 1 अपॉन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. दॅट इज हा जो प्रपोर्शनलिटी साइन लॅम्बडा आहे, प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट लॅम्बडा जो आहे तो बनेल प्लस मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ a स्क्वेअर, that is lambda is equals to plus minus 1 upon under root of a square plus b square plus c square. कळलं? आता हे मी का करतोय बरं, असं असे उद्योग का करतोय मी? बिकॉज वी हॅव टू डिराइव्ह समथिंग, बरोबर? एबीसी काय आहेत? डायरेक्शन रेशियोज. एलिमेंट काय आहेत? डायरेक्शन. त्यांचा वापर करून आपल्याला काही गोष्टी डिराइव्ह करायच्या. आता मला सांगा, जर तुम्हाला एखाद्या वेक्टरचे डायरेक्शन रेशियोज दिले तर तुम्ही त्या वेक्टरचे डायरेक्शन कोसाइन्स काढू शकता का? मे बी काढू शकता. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की L is equals to lambda A, M is equals to lambda B and N is equals to lambda C. मग ह्या तिघांच्या म्हणजे हा जो काही रिझल्ट आहे आणि हा जो काही रिझल्ट आपल्याला आलाय की लॅम्बडा काय असतो रे, ह्याला सॉल्व्ह करून आपल्याकडे लॅम्बडा काय आलाय, तो यूज करा. म्हणजे तुम्ही याच्यावरून काय लिहू शकता, याच्यावरून लिहू शकता L इज इक्वल्स टू प्लस मायनस a अपॉन अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. M इज इक्वल्स टू प्लस मायनस b अपॉन अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर and n is equals to प्लस मायनस c अपॉन अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. आता जो प्रश्न मी तुम्हाला 2 मिनिटापूर्वी विचारला, आता तो पुन्हा विचारतो
If you know the direction ratios, can you find direction cosines? You know A, B, C, then you can find L, you can find M, you can find N. So this is the relation between direction ratios and direction cosines. If you know the direction ratios, you can find out the direction cosines. So relation between direction ratios and direction cosines. If direction ratios are known, we can find out direction cosines. If direction ratios are known, we can find direction cosines. आता मला सांगा, if you know the angle made by vector with positive x-axis, positive y-axis, positive z-axis, can you find out that vector? Can you find out that vector? No. Can you find the unit vector along that vector? Yes. Vector सांगू शकत नाही unless and until we know the magnitude. कळतंय का? But तुमच्याकडं समजा एखाद्या वेक्टरने एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिसशी बनवलेला अँगल असेल, तर तुम्ही काय करू शकता? तुम्ही त्या वेक्टरच्या अलॉंग युनिट वेक्टर काढू शकता. युनिट वेक्टर कसा काढणार? डायरेक्शन कोसाइन्स काढा. कॉस अल्फा आय कॅप प्लस कॉस बीटा जे कॅप प्लस कॉस गामा के कॅप इज युअर युनिट वेक्टर अलॉंग दॅट वेक्टर. बरोबर. आता एक प्रश्न विचारतो, इफ यू नो द डायरेक्शन रेशियोज, कॅन यू फाइंड आउट द युनिट वेक्टर? येस, कारण डायरेक्शन रेशियोज माहिती आहे, डायरेक्शन कोसाइन्स काढा. डायरेक्शन कोसाइन्स काढले की तुम्हाला मिळाला युनिट वेक्टर, कॉस अल्फा आय कॅप प्लस कॉस बीटा जे कॅप प्लस कॉस गामा के कॅप. कळतंय का? आणि ह्याच गोष्टी आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना वापरणार आहे. कळतंय? सो इफ यू नो द डायरेक्शन रेशियोज, can you find out the unit vector? Yes, we know the direction ratios, we can find out the direction cosines. If you know the direction cosines, we can find out the unit vector. कळतंय का? Direction cosines are the components of the unit vector for a given vector. कळतंय? म्हणजे मला काय म्हणायचंय, as हे सगळं वेक्टर ए साठी चाललंय. स्टार्टिंग आपण जे केली ना, त्या ए बार साठी सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. आणि त्या ए ला रेफरन्स घेऊन आपण ह्या सगळ्या गोष्टी बोलतोय. ठीक आहे ना? मग ऍज ए कॅप इज इक्वल्स टू एल आय कॅप प्लस एम जे कॅप प्लस एन के कॅप. सो कॅन वी से ए कॅप इज इक्वल्स टू लॅम्डा ए आय कॅप प्लस लॅम्डा बी जे कॅप प्लस लॅम्डा सी के कॅप. कळतंय का? कारण एल काय आहे? लॅम्डा आहे. एम काय आहे? लॅम्डा बी. एन काय आहे? लॅम्डा सी. कॅन यू टेक दॅट एल कॉमन? येस. सो कॅन यू टेक लॅम्डा कॉमन? येस. सो लॅम्डा can be taken common. So ai cap plus bj cap plus ck cap. But what is your lambda? Plus minus 1 upon under root of a square plus b square plus c square. So this will be, किंवा असंच डायरेक्टली लिहा, इथून पण डायरेक्टली लिहू शकता, a cap is equals to a bar divided by magnitude of a bar, that is a upon अंडर रूट ऑफ प्लस मायनस टाकावं लागणार, ए कॅप इज इक्वल्स टू प्लस मायनस लॅम्डा तर प्लस मायनस आहे, ए डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आय कॅप प्लस बी अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस जे कॅप टाकायचं नाही इथं, इंटू जे कॅप प्लस सी अपॉन
अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर के कॅप. तर तुम्हाला एखाद्या वेक्टरचे समजा डायरेक्शन रेशोज माहित असेल. इफ यू नो द डायरेक्शन रेशोज ऑफ अ वेक्टर, आता चा म्हणायचा ची म्हणायची ते मला काय माहित नाही. इफ यू नो द डायरेक्शन रेशोज ऑफ द वेक्टर, देन यू कॅन फाइंड आउट द युनिट वेक्टर अलॉंग दॅट वेक्टर. कळतंय? ओके, so this is how we find out the unit vector along that vector. And I think this is all about direction ratios, direction angles, direction cosines. So this is all about direction ratios, direction angles, direction cosines. चॅप्टर संपलेला नाहीये. आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ. त्याच्यानंतर वेक्टर प्रोडक्ट, देन स्केलर ट्रिपल प्रोडक्ट अँड वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट, ह्या कन्सेप्ट राहतात. हा त्या सोप्या आहेत. अर्ध्या तासाचं काम आहे. अर्ध्या नाही, 15 मिनिटाचं पण काम. ठीक आहे. दॅट्स इट. ते 1.5 तास चाललं का रे?